त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता। दे घुमा के मारूफ भावेचं स्वागत आहे इथे मात्र षटकारीने करताना फलंदाज विनीत माली लॉंग लेग रिजन मधून हा षटकार वसूल केलेला आहे। षटक मार्गासह या मारूफ भावे बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय तर सामना फलंदाज विनीत माली पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार। दम दाखवताना आपण बघतोय विनीत माली या स्वप्न सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला करून देताना स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही गुडलाईन स्पॉट चेंडू फिट झाल्यानंतर निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये पहिले चेंडू षटकार त्यानंतर चौकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू 3 षटकांचा सामना पहिले षटक मार्गस्थ आहे पावसाचं पहिले षटक मारूफ भावे हातोलतोय मापोली स्टार या संघाकडून। इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जात आहे लॉंग लेगच्या वरून सीमा पार लॉंग वे षटकार। गावावर 16 धावा षटकार चौकारामध्ये या डील करताना फलंदाज विनीत माली जणू काय विनीत माली नक्कीच आपण बघतोय षटकारांचा आणि चौकारचा डीलर बनलेला आहे। इथे फोर्स केला चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सडक पे कडक आणखी एक कडक फटका आपण बघतोय विनीत मालीच्या बॅट मधून। षटकार षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय ना इक्का दुक्का सीधा चौका छक्का सध्या चौकार आणि षटकांची भाषा बोलताना आपण बघतोय फलंदाज विनीत माली जणू काय विनीत मालीला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय चेंडूची चामडी त्यांनी लोळवायला सुरुवात केली आहे। अतिशय उत्कृष्ट विस्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते संघाची धावसंख्या 22 धावा आक्रमक फलंदाजी खरपूस समाचार मारूफ भावेचा घेतला जातोय। धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावपलीकडे पाहायला मिळते ती 22 धावा फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट स्वप्न सुरुवात इथे मात्र चौथा मानकुली संघाला करून देताना फलंदाज विनीत माली मारूफ भावे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करत फलंदाज विनीत माली इथे मात्र बिमारनो पंचाचा इशारा आणि हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार 7 धावा धाब्यामध्ये जोडल्या जातात। पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे इथे फान केलेल्या चेंडूला फान लेग रिजन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार पंचांचा वाईटचा इशारा हा पंजा 5 धावा।
धावा होत नाहीत, धावा जणू वाहत आहेत. आपण बघतोय त्या धावांचा महापूर षटकर चौकांचा पाऊस सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या 34. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय. सडक कडक आणखीन एक कडक फटका वेतमालीच्या बॅट मधून. या स्पर्धेमध्ये दिल्याबद्दल आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आमचा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल कुंदन पाटील साहेब, चिंतामण पाटील साहेब, मनोज पाटील साहेब आणि हरीश जोशी साहेब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. आमच्या मान्यवरांच्यापासून रजा घेताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद चौथा रो मानकुळी संघाची धावसंख्या तब्बल धावकर पाहायला मिळते ती 40. अतिशय मागड षटक या हंगामामधील म्हटलं तरी वावगा ठरणार नाही. तब्बल 40 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत मारूफ बाबी या गोलंदाजाने. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. 7 अंश षटकात दबंग दीपो ऑन फायर. सामना नक्कीच लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. या सरदार बनताना आपण बघतोय तो फलंदाज दबंग दीपेश माली षटकऱ्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि षटकऱ्यांनी संघाची धावसंख्या वेगाने वाढवून होते. आपल्याला 46 धाव 46. तेजस मात्रे साहेबांना विनंती असेल की आपण वेळापैकी जा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पंच आमच्यावर बोलतात दिनेश भांबरे सर दोन्ही हात समांतर रेषेत फैलवतात, वाईटचा इशारा करतात. आव्हान दादा वाटचोपाने धावसंख्या 47 47. धावांचा सैलाब, धावांचा महापूर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशिलीवर पाहायला मिळत आहे. आसिक अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट. इथे मात्र नक्कीच पंच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. हा वाईट की नो चेंडू आहे हे पाहण्यासाठी, तपासण्यासाठी. षटकाराने सुरुवात आपण पाहतोय दीपेश मालेने केलेला नाही. तसं मित्रांनो जर तालुका क्रिकेटचा विचार करायचा झाला तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम देखील दबंग दीपेशच्या नावे आहे, ज्याने हार्ट ऑफ सिटी चॅलेंजर ग्राउंडवर पिंपळगड संघविरुद्ध सुरज जोशीच्या 6व्या चेंडूवर सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. वाईट म्हणजे आणखीन आव्हान धावप्लॅकमध्ये जोडले झाले आणि धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावप्लॅकावर 48 48. बॅक टू बॅक हे 2 वाईट चेंडू बदलताना आसिक अन्सारी. दबाव नक्कीच पाहायला मिळते गोलंदाज आसिक अन्सारीवर, कारण पहिल्या चेंडूत षटकार फेस केला होता. पुन्हा एकदा दिशेमध्ये फरकटताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. पंचांना खूप बिजी ठेवलेला गोलंदाज आसिक अन्सारी याने. वाईटची हॅट्रिक दुर्दैवी पाहायला मिळते. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेव दिवे या 2 संघामध्ये. गावदेव दिवे आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे आणि या भावेलांना वाघविल तसेच गोरसे बी या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
धावसंख्या एका धावेने वाढते. चौथ्यावर मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 50. अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेव दिवे. त्यानंतर आपण लकी ड्रॉ देखील इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. भावेलन वाघविल, नांद्या चंदा गुरसाहिब आणि विजेता संघ अशा 3 चिठ्ठ्या असणार आहेत. आसिक अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर तर सामन्याकडे फलंदाज विनीत माली. इथे मध्ये हेलिकॉप्टर आणि लँड होईल सीमावर. विनीतच्या बॅट जोन आणखी एक षटकार. वा बाई वा. बॅट बदलून पाहायला मिळतात आणि वैयक्तिक 40 धावसंख्या करतो. फलंदाजी करतो. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळत आहे. इथे रिव्हर्स केलेला चेंडू निघून जाते. थर्ड मॅन रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. अल्पेश गायकवाड देखील बिजी ठेवलेला आपण या लाल पेनचा आणि या हिरव्या पेनचा तो वापर करताना जास्त दिसतोय. वेगवान चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. डेंजर झोन मध्ये या 60 धावा 6 नॉट. अगदी षटकर चौकारांची अतिशबाजी नक्कीच या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आहे. षटकरांना पाऊस अक्षरशः पाडलेला आहे. चौकापेक्षा षटकर जास्त पाहायला मिळाले आहेत. फोर्स केला चेंडूला आणि हा चेंडू निघून जाते सीमा बाहेर. मेटो 6 आणि 50 धावा देखील पूर्ण करताना या स्पर्धेमधील दुसरा दशक विनीत मालीच्या नावे हे आपण पाहू शकता. क्या बात आहे. खेळपट्टीचं दर्शन घेतलं जात आहे आणि हिटमॅन रोहित शर्माची आठवण ताजी करून देताना बॅट उंचावायचे विनीत माली. येतो छोटा धमाका बडा आहे. जिथं जाईल तिथं या घंटो काका मेंटो में करताना आपण या छोटा पैकेट बड़ा धमाका विनीत माली. ये तीर छोटा लेकिन घाव गंभीर करताय. 11 चेंडू मध्ये या 50 धावा कुठून काढलेल्या विनीत माली या फलंदाजाने. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 66 डबल 6. आरम पटेल बॉलिंग ट्रॅकवर. इथे फाइन केले चेंडूला. फाइन लेग रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा बाहेर चौकार. पुष्पाना चौकार. त्या अर्धशतकाबद्दल टार्झन ऑफ टेम्बोली प्रतीक माली तसेच मानकुलीतून ऋतिक माली यांनी त्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्या दोघांकडून विनीत मालीसाठी नक्कीच आकर्षक सूज दिले जातील. विनीत मालीचं अभिनंदन देखील त्याने केलेलं आहे. या अर्धशतक त्याने पूर्ण केलेलं आहे. त्या अर्धशतकाबद्दल त्यांच्याकडून हे गिफ्ट देखील त्याला दिलं जाईल. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 74 74.
इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही या सिली मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 75 वर 75. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गावदेव दिवे संघाने आपण संपर्क साधायचा आहे. यामध्ये विजय संघ विपक्ष गावदेव दिवे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण लकी ड्रॉ देखील इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. लकी ड्रॉ साठी देखील इथे मध्ये गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख करून शकता. बाद अतिशय सुरेख फलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी विस्फोटक फलंदाजी विनीत मालीच्या बॅट मधून पाहायला मिळते. अजून 2 चेंडू मध्ये 2 षटकार जर खेचले तर 1100 रुपयाचं पारितोषिक ओम साई सुजुकीचे सर्व यांच्याकडून दिलं जाईल. संदीप पाटील साहेबांकडून हे पारितोषिक दिलं जाईल. इथे गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार. गॅप मोठा नाही धावांचा टोटा. चौकार. माली आणि चौथ्यावर मानकुळे संघ प्रतिस्पर्ध्याला सांगतोय की नाद करा पण आमचं कुठं. कारण ज्या पण फलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे 81 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. 85 धावा माफ करा. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावने पोहोचते ती 86. तिसऱ्या पंच जिथे मदत घेतली जाते. आमच्या मान्यवर आमच्या रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल संदीप पाटील साहेब, सुशील तरे साहेब, विलास उंबरगोडे साहेब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलं, आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. इट्स नो बॉल. धावसंख्या स्कोरवर चौथ्या मानकुळी संघाची तब्बल आपण पाहतोय 87. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सामनावीर फलंदाज दीपेश माली. हो 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 दे घुमा के 1 सिक्सर दबंग दीपूच्या बॅट मधून हा दबंग सिक्सर. आणि आपण पाहतोय या षटकाने संघाची धावसंख्या वेगाने वाढवते. धावपलीकर 93 आणि 94चं एक मोठं लक्ष इथे मध्ये मापुली संघासमोर मानकुळी संघाने उभा केलेलं आहे. अख्ख्या मार्केट तब्बल 94 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मानकुली संघाविरुद्ध
मापुली संघाकडून हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी संरक्षण कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक वासाब मुरबाडचा बुलंद आवाज सुनील शेलके सर. पुन्हा एकदा सर्वांचं जिल्हा प्रमुख चषक 20-25 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. चौथा हिरवा माणकोली आणि महापोली या दोन संघांदरम्यान. महापोली स्टार संघाच्या गोलंदाजांनी स्टार प्रमाणे गोलंदाजी केली नाही. महारूप भाबे नावाजलेला गोलंदाज, त्याच्या विरोधात विनीत माळीने 40 धावा पूर्ण केल्या. आशिक अन्सारीच्या विरोधात 26 धावा धावपलकावर जोडल्या आणि आराम पटललाही तिकडे चोप दिलेला आपण पाहिला. आरामच्या जर षटकाचा विचार केला तर 27 धावा त्या षटकामध्ये सुद्धा पूर्ण झालेल्या आपण पाहिल्या होत्या. 3 षटकांमध्ये तब्बल 93 धावा धावपलकावर जोडण्यामध्ये यश मिळालं चौथा हिरवा माणकोलीच्या फलंदाजांना. या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेतील व्यक्तिगत अर्धशतक बनवणारा दुसरा अर्धशतकवीर फलंदाज आपल्याला मिळाला. या अगोदर नंद्या चंद्या गोरसे बचा सूरज केनेने या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत अर्धशतक की जे पहिलं झळकावलं होतं आणि त्या यादीमध्ये दुसरं नाव आपल्याला आता पाहायला मिळतं विनीत माळीचं, ज्याने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज महारूप भाबे फेल. कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फार वेळ सेफ राहू शकली नाही, कारण मारूफ भाबेला पहिल्या चेंडूवर चालतं केलेलं आहे. खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. गोलंदाज वैभव माळीने स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल खरं तर तिकडे टिपला. कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. योगेंद्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अंतिमता चेंडू सीमा पार चौकार. माणकुलीचा पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर त्याचमुळे हे धावपलकाचं बर्डन आता किती सहन होईल महापोलीला हे पाहायचंय. या पद्धतीने जर धावपलक बनलं पहिल्या डावामध्ये तर संघ सहकारी अथवा सलामीसाठी गेलेले फलंदाज किंवा इतर फलंदाज मानसिकता त्यांची फार बदललेली असते. पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेने जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो आणि प्रत्येक चेंडूवर ज्यावेळेस तुम्ही आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस मग अपेक्षित फटक्यांसाठी योग्य चेंडूची निवड करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे राहत नाही. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठीच तुम्ही जाता. बेजबाबदार फटके येतात, कुचकामी फटके येतात, तिथे फलंदाज बाद होण्याच्या संधी निर्माण होतात. इथे यावेळेस मात्र फुलटॉसचा खरपूस समाचार घेतला जात आहे. फलंदाज उमेर डॉनने मैदानाच्या आतमध्ये हा षटकार खेळलाय. डॉन प्रमाणे चांगला फटका खेळला, षटकार मिळवला उमरने. हुक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डाबेष्टी सोडून जाणारा चेंडू आर्मर बॉल इथे टाकला होता. खांद्याचा अतिरिक्त वापर करायचा होता. वेग सुद्धा अधिकचा जनरेट केला होता गोलंदाज वैभव माळीने.
यावेळेचा फुललेंचा चेंडू आहे, आडव्या पट्टी प्रहार करायचा होता फलंदाजाला, चेंडूबाईचा संपर्क दरम्यान इथे हवा तसा करता आला नव्हता. एकदा विकडे मिळते, षटक संपतं पहिलं. धाबा बनवायचे 94 आणि एका षटकाच्या अंती 12 पर्यंत पोहोचलाय डाव. दुसऱ्या सत्रामध्ये 94 धावांचा पाठलाग करत असताना महापोलीस स्टारचा. बारा चेंडू आणि 82 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये 41 धावा बनवण्याचं डोई जड, जटिल, कुटील, जवळजवळ अशक्यतेच्या जवळ जाणारा सामना आहे. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द जवळजवळ वापरता येतच नाही, परंतु हा सामना त्याच्या जवळ गेलेला आहे आता म्हणायला हरकत नाही. दीपेश माळी दुसरं षटक. कमी गतीने टाकलेला चेंडू, लेग कटरचा वापर करायचा होता दीपेशला. फुललेंचा चेंडू, त्यावर ऑन ड्राईव्हचा फटका, हळुवारपणे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत झेपावले, आडवला फेकला, एक धाव मिळाली. नंद्या चंद्या गोरसई ब, त्याचबरोबर भाव्या 11 वाघबीळ, मेगा 11 वाघबील, येस बेग युअर पार्डन. दोन्ही संघाचे संघनायक आपण समालोचन कक्षामध्ये लवकरच यायचं आहे. मुख्य मंचावर येऊन आपण विराजमान झालं तरी चालेल, कारण यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत, लॉट्स केल्या जाणार आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्यापासून दूर जाणारा चेंडू पडल्यानंतर टप्पा घेतल्यानंतर बाहेर निघतो. उजव्या हाताचा गोलंदाज डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर रेग्युलरली हा चेंडू वापरत असतात. बाहेर जाणारा लेग कटर, इथेही त्याच पद्धतीने चेंडू फेकला गेलेला आहे गोलंदाज दीपेश माळीच्या वतीने. फलंदाजीमध्ये आपण बघितलं होतं चौठाईरवा मानकोलीने फलंदाजीचा क्रम बदलला होता. या अगोदरच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात वैभव माळी विनीतच्या बरोबर आले होते, तर सुरू असणाऱ्या सामन्यामध्ये दीपेश माळी विनीत माळीच्या सोबत सलामीसाठी दाखल झाले होते. फलंदाजी सुद्धा दीपेशची चांगली झाली होती. 2 षटकार 2 चौकार त्याने धावपलकोर जोडले होते. 22 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन होतं. सौरभ माळीने यावेळी झेल टिपल्या आणि त्याचबरोबर फलंदाज इथे आपण बघतो सैफ कुरेशी बाद झालेले. सौरभ भोईर होते तिकडे. यष्ट्यांच्या मागे सुद्धा आपल्याला सौरभ पाहायला मिळतात. सौरभ माळी येते यष्ट्यांच्या मागे. आणखी 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर फटका मोठा आहे, उंचच उंच चेंडू निघून गेलेला आहे. आकाश परियारने आकाश मार्गे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा निर्णय घेतलाच होता. आता 2 क्षेत्ररक्षकांना ताळमेळ दाखवता आला नाही. 2 दगडांवर पाय दिल्यानंतर जी परिस्थिती होती तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये इथे या चेंडूवर आपण पाहिली. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू एक टप्पा घेत असताना जसा उसळला तसा सीमारेषेच्या पलीकडे जाऊन कोसळला. हा चौकार. आणखी एक मोठा फटका खेळलेला आहे इथे. तर आता क्षेत्ररक्षक उंचच उंच आबाळाकडे नजर देऊन उभे आहेत. आकाश परियारने हा प्रहार केला, षटकार मिळवला. थँक्यू. षटक संपतायत 2. 23 धावा धावपल कवरेज. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सौरभ भोईरचा वापर इथे केला जात आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी विनीत माळी यांची झाली होती असं वाटत होतं विनीत माळीकडे षटक जाईल, कारण 1-2 जर महत्त्वाच्या विकेट्स त्याला मिळाल्या तर त्या महत्त्वाच्या असू शकतात, कारण फार कमी खेळाडू आपण बघतो मालिकावीराच्या रेसमध्ये असतात. सौरभच्या विरोधात खेळला गेलेला हा फटका. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अंतिमता दीपेशला समजलं की चेंडू आपल्यापासून फार दूर आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू आडून फेकी झाली. सामन्याचा निकाल तर पहिल्याच डावामध्ये स्पष्ट झाला होता सुभाष धुमाळ सर, ज्यावेळेस फलंदाज विनीत माळीने व्यक्तिगत 61 धावा जोडल्या होत्या आणि त्यासुद्धा खूप वेगाने. हा झेल टिपण्यामध्ये यश मिळालं. इथे क्षेत्ररक्षक मला असं वाटतं तिकडे मोहित होते, संघाचे संघनायक आहेत, त्याने झेल टिपला. त्याचबरोबर आणखी एक फलंदाज परतलेले आहेत. बरोबर मेगा 11 वाघबीळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन आपल्याला विराजमान व्हायचं आहे. या लवकरात लवकर, आपण उशीर करू नका.
नवीन फलंदाज दाखल होत आहेत. जर्सी नंबर 21 बाबू. बाबूचा कव्हरच्या दिशेने खेळण्यात आलेला हा लॉफ्टेड फटका. एक टप्पा घेतला, चेंडू सीमापार निघून गेला, चौकार. त्यानंतर चौथा हिरवा माणकोली गावदेवी दिवे बरोबर आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा सामना खेळेल. स्विचचा प्रयत्न इथे बाबूने केलेला आहे. दिव्य संघाची कामगिरी सुद्धा आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली राहिलेली आहे. पहिल्या फेरीमध्ये साईश खारबावचा त्याने पराभव केला होता. चांगला सामना तिकडे खरं तर आपण तो पाहिला होता. ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान खेळला जात आहे. बाबूच्या वतीने एकच धाव इकडे मिळेल. ज्वाली कामतगर संघाला सुद्धा आज गावदेवी दिवेने परास्त केलं होतं. हाकूर टप्प्याचा चेंडू कमी गतीने फेकला गेलेला. एक्सपेरिमेंट मैदानाच्या आतमध्ये केला गोलंदाज सौरभने. त्याचा तो यशस्वी ठरला नाही, कारण आता पंचाने हा चेंडू वाईट ठरवलेला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा निखिलेश बजागे सरांच्या वतीने दिला जात आहे. एकाच चेंडूचा खेळ शेष आहे. विजय कल्पनेच्याही पलीकडे निघून गेलेला आहे. आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकतोय चौथा हिरवा माणकोली संघ. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला महापोलीस स्टारने. 2 वर्षानंतर महापोलीचा स्टार महारूप संघामध्ये खेळताना आपण त्याला पाहिलं, परंतु या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये त्याच्या स्मृती तितक्या चांगल्या राहिल्या नाहीत. खेळ तितका चांगला झाला नव्हता. गोलंदाजी मागडी ठरली. पहिल्या षटकामध्ये विनीत माळीने त्याच्या विरोधात तब्बल 5 षटकार 2 चौकार खेळले होते. 40 धावा महारूपच्या विरोधात घेतल्या होत्या विनीत माळीने. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नाही, कारण प्रथम फलंदाजी करत असताना नाबाद 61 धावा या स्पर्धेतील व्यक्तिगतरित्या दुसरा फलंदाज असा मिळाला.